सर्वांसाठी आनंदाची बातमी तर आता 1000 रुपये निधीमध्ये वाढ. संजय गांधी निराधार अनुदान योजना 5000 रुपये जमा होण्यास सुरुवात. 2 महिन्याचे पैसे एकत्र जमा. 27 जिल्ह्यांमध्ये वाटप सुरू. श्रावणबाळ दिव्यांग संजय गांधी निराधार अनुदान योजना अमरावती, वाशिम, नागपूर, पुणे, रत्नागिरी, नंदुरबार, अहिल्यानगर. तर आता सर्वात मोठी अपडेट इथं आलेली आहे. तर आता 1000 रुपये निधीमध्ये वाढ. संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पैसे आता 2500 आणि 2 महिन्याचे पैसे असे एकूण 5000 रुपये इथं जमा होत आहे. तर लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे इथं डीबीटीच्या माध्यमातून इथं येत आहेत. 2 हप्ते एकत्रच. आता जे की इथं पहिले जे की 1500 रुपये इथं मिळत होते, त्यानंतर त्यांच्या निधीमध्ये 1000 रुपये वाढ झालेली आहे. तर असे मिळून जे की इथं आपल्या खात्यामध्ये 5000 रुपये इथं येत आहे. तर 1000 रुपये जे की निधीमध्ये इथं वाढ झालेली आहे. तर आताची सर्वात मोठी बातमी इथं आहे. आता संजय गांधी निराधार अनुदान योजना 2 हप्ते जर तुमचे थकलेले असेल, तर आता तुम्हाला 2500 आणि हे 2500 तर असे मिळून तुमच्या खात्यामध्ये एकूण 5000 रुपये इथं जमा. तर काही ठिकाणामध्ये 1500 इथं जमा होत आहे संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे. तर आता जे की या 27 जिल्ह्यांमध्ये निधी वाटपसुद्धा सुरू झालेलं आहे. तर यामध्ये प्रामुख्याने जे काही जिल्हे आहेत 27 जिल्ह्यांमधील पुणे, नागपूर, नाशिक, अमरावती, रत्नागिरी, नंदुरबार, अहमदनगर, धुळे तर या जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे. यानंतर येते आपला वाशिम. तर आता या जिल्ह्यांमध्ये टप्प्याटप्प्याने पैसे इथं जमा होत आहे. असं नाही की सर्व जिल्ह्यात एकाच वेळी पैसे इथं येतील. तर आता ज्यांना कोणाला पैसे आले नसतील, तर आता श्रावणबाळ दिव्यांगांना जे की 1500 मिळते, त्याचप्रमाणे इथं संजय गांधी निराधार अनुदान योजना तर आता कोणत्या निधीमध्ये वाढ झालेली आहे. तर आता बँक खाते आधारशी लिंक आहे की नाही तपासा. ज्यांना कोणाला पैसे आले नसतील, तर अशांनी डीबीटी ॲक्टिव्ह आहे की नाही तपासा. पंचायत समिती किंवा तहसील कार्यालयामध्ये जाऊन चौकशी करा. अर्ज तुमचा इथं रिजेक्ट झाला का? तुमचं वार्षिक उत्पन्नामध्ये वाढ झाली का? तुम्ही हयातचा दाखला दिला की नाही? हा सुद्धा महत्त्वाचा प्रश्न आहे. ज्यांनी कोणी हयातचा दाखला दिलेला नसेल, तर असे यामध्ये अपात्र ठरू शकते. तर आता यामध्ये कोण पात्र ठरू शकते? ज्यांचं वार्षिक उत्पन्न जास्त आहे. कोणत्या कारणामुळे तुम्हाला पैसे तर येत नाही? उत्पन्नाची जी काही मर्यादा आहे ते जास्त आहे. चुकीचे कागदपत्र दिलेले आहे. डुप्लिकेट अर्ज केलेला आहे. मृत्यूची नोंद अपडेट नसणे. त्याचप्रमाणे हे जे आहे मृत्यूची नोंद अपडेट नसते म्हणजे हयातचा दाखला तुम्हाला द्यावा लागतो. तर आता यासाठी अर्ज नमुना कशा पद्धतीने इथं राहणार आहे? सर्वप्रथम तुम्हाला अशा प्रकारचे येईल संजय गांधी निराधार अनुदान योजना, त्याचप्रमाणे तहसीलदार, गट विकास अधिकारी यामध्ये तुमचा तालुका, जिल्हा सिलेक्ट करायचा आहे. संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत अर्थसहाय्य मिळण्याबाबत अर्ज आहे. त्याचप्रमाणे आता अर्जदाराचे संपूर्ण नाव तुम्हाला इथे द्यायचं आहे. XYZ तुमचं जे काही नाव असेल नाव टाका. जन्मतारीख टाका. तुमची जे काही जन्मतारीख असेल ते. तुमचं वय टाकायचं आहे. वय किती आहे ते. त्यानंतर लिंग टाकायचं आहे. स्त्री आहे की पुरुष आहे. त्यानंतर तुमचा पत्ता, पोस्ट, तालुका, जिल्हा. त्याचप्रमाणे तुमचा आधार क्रमांक टाका. आधार क्रमांक टाकल्याच्यानंतर तुमचा मोबाईल नंबर इथं टाकायचा आहे. बँकेचं नाव स्टेट बँक ऑफ इंडिया. तुमची जी काही बँक असेल बँकेचं नाव टाका. शाखा कोटेलची येते ते बँकेच्या पासबुकवर तुम्हाला बघायला मिळेल. त्याचप्रमाणे खाते क्रमांक, IFSC कोड टाकायचा आहे. बँक पासबुकवरचा पाहून वार्षिक उत्पन्न किती आहे. तुमचं वार्षिक उत्पन्न जर जास्ती असेल तर तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार नाही. तर आता यामध्ये तुम्हाला असं प्रकारचं चेकबॉक्सवरती क्लिक करायचं आहे. विधवा असेल तर विधवावरती क्लिक करा. दिव्यांग असेल तर दिव्यांगावरती क्लिक करा. बाकीच्यावरती क्लिक करायचं नाही. तुमचं जे काही प्रकार असेल, निराधार असेल, महिला असेल त्यावरती क्लिक करा. अनाथ असेल, 65 वर्षावरील निराधार असेल, गंभीर आजारग्रस्त असेल तर फक्त एकावरती तुम्हाला चेक करायचं आहे. तर आता त्यानंतर तुम्हाला तुमची जी काही दिनांक आहे दिनांक टाकायची आहे. ठिकाण टाकायचं आहे आणि सही करायची आहे. तुमची जे काही सही नाही ते. तर त्यासोबत तुम्हाला कागदपत्र जोडायचे आहे. तर यामध्ये कागदपत्रामध्ये आधार कार्डची झेरॉक्स, रेशन कार्ड, रहिवासी दाखला तर हे तुम्हाला डॉक्युमेंट्स इथं द्यायचे आहे. त्याचसोबत तुम्हाला उत्पन्नाचा दाखला, बँक पासबुकची प्रत, मृत्यूचा दाखला, विधवा महिला असल्यास, दिव्यांग जर असेल तर तुम्हाला हँडिकॅप सर्टिफिकेट इथं लागणार आहे, जे की दिव्यांगाचं प्रमाणपत्र आहे. तर आता कोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे येण्यास सुरुवात झालेली आहे? तर सर्वप्रथम आता यामध्ये जे काही जिल्हे आहेत तर यामध्ये सर्वप्रथम अमरावती, अकोला, वाशिम, बुलढाणा, यवतमाळ, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली. तर आतापर्यंत आपण 11 जिल्हे बघितलेले. 11 जिल्ह्यांमध्ये सुद्धा पैसे येण्यास सुरुवात झालेली आहे. गडचिरोली झाल्यानंतर पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, नाशिक, अहमदनगर, धुळे, नंदुरबार, जळगाव,
छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड तर एकूण 24 जिल्हे आपण बघितलेले आहेत. त्यानंतर इथे आपलं परभणी जिल्ह्यातसुद्धा वाटप सुरू झालेलं आहे. यानंतर हिंगोली, लातूर, नांदेड, धाराशिव, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग तर अनेक DBTच्या माध्यमातून 1 का 2 महिन्याचे पैसे इथं एकत्रित येत आहे. तर आता किती पैसे मिळतात? तर आता यामध्ये काही लाभार्थ्यांना इथं 1500 मिळत आहे, काही लाभार्थ्यांना 1000 ते 2500 रुपये दरमहा. तर आता 2-3 हप्ते तुमचे जर थकलेले असेल, 2 हप्ते 2500 रुपयाप्रमाणे 5000 रुपये जे की खात्यामध्ये इथं येत आहे. तर आता संजय गांधी निराधार अनुदान योजना पैसे कोणाला येत आहेत? तर आता यामध्ये विधवा महिला ज्यांचे फॉर्म इथं अप्रूव्हल आहे, तर अशांचे कागदपत्र ओके तर अशांना येत आहे. निराधार महिलांना पैसे इथं येत आहे. त्याचप्रमाणे दिव्यांग व्यक्तींना देखील पैसे इथं येत आहेत. आता ज्यांनी कोणी हयातचा दाखला दिलेला आहे तुमच्या समाज कल्याण विभागामध्ये, तर अशांना पैसे इथं येत आहे. अनाथ बालकांना इथं येत आहे. 65 वर्षावरील वृद्ध व्यक्तींना इथं पैसे येत आहे. गंभीर आजारग्रस्त तर आता ज्यांचे अर्ज इथं अप्रूव्हल आहे, त्याचप्रमाणे आधार लिंक आहे, DBT ॲक्टिव्ह आहे, खाते चालू आहे, त्याचप्रमाणे त्यांना हयातचा दाखला दिलेला आहे, तर अशांना पैसे इथं येत आहे. पैसे कोणाचे थांबले आहेत? तर आता ज्यांचे अर्ज इथं पेंडिंग आहे, रिजेक्ट झालेले आहेत, वार्षिक उत्पन्न जास्त आहेत, कागदपत्र अपूर्ण आहेत, बँकेचं पासबुक IFSC कोड चुकलेला आहे, त्याचप्रमाणे बँकेचं जे काही अकाउंट नंबर आहे त्यामध्ये काही बदल झालेला आहे, चुकीचा दिलेला आहे, खाते आधारशी लिंक नाही, KYC नाही. तर बरेच जणांची बँकेची KYC नाही आहे, त्यामुळे त्यांना पैसे इथं आलेले नाही. तर अशाने लगेच तपासून घ्या की तुम्ही तुमच्या बँकेची KYC केली की नाही. ज्यांना कोणाला संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावण बाळ आणि दिव्यांगाचे पैसे आले नसेल, तर ऑनलाईन ऑफलाईन तक्रार कशा पद्धतीने तर करायची आहे, सर्व व्हिडिओज आपल्या चॅनलला तुम्हाला बघायला मिळेल.